पुणे शहराच्या मध्यवर्ती आणि अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क भागातील एका भव्य पंचतारांकित इमारतीत अमन आणि सुप्रिया यांचा 24व्या मजल्यावरचा अलिशान 3 BHK फ्लॅट होता. घराच्या मोठ्या फ्रेंच खिडक्यांमधून संपूर्ण शहराचा विहंगम नजराणा दिसायचा. घरात वापरलेले महागडे इटालियन मार्बल्स, भिंतीवर लावलेली आधुनिक चित्रे आणि डिझायनर फर्निचर अमनच्या उच्च राहणीमानाची साक्ष देत होते. अमन एका नामांकित बहुराष्ट्रीय MNC IT कंपनीत मुख्य सॉफ्टवेअर आर्किटेक्ट म्हणून कार्यरत होता. त्याचे वय अवघे 32 वर्ष होते, पण त्याने आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर कॉर्पोरेट जगतात एक स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. अमन दिसायला अत्यंत देखणा, उंच आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल म्हणजे ग्रूमिंगबद्दल कमालीचा जागरूक असणारा पुरुष होता. रोज सकाळी जिममध्ये घाम गाळणे, इटालियन ब्रँडचे फिटेड सूट्स घालणे, महागडे परफ्यूम्स वापरणे आणि अस्खलित इंग्रजीत संभाषण करणे ही त्याची रोजची जीवनशैली होती. तर दुसऱ्या बाजूला होती त्याची पत्नी सुप्रिया. सुप्रिया ही कोल्हापूरसारख्या सांस्कृतिक शहरातल्या एका मध्यमवर्गीय पारंपरिक कुटुंबातील आलेली मुलगी होती. लहानपणापासून तिच्या मनात हे बिंबवले गेले होते की मुलगी कितीही शिकली तरी तिचे खरे साम्राज्य, तिचे घर आणि तिचे कुटुंब हेच असते. सुप्रिया स्वभावाने अत्यंत प्रेमळ, निरागस आणि सोशिक होती. तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले होते, पण तिने करिअरचा किंवा नोकरीचा विचार कधीच केला नाही. 5 वर्षांपूर्वी जेव्हा अमन आणि सुप्रियाचे लग्न झाले तेव्हा अमनला तिचे हेच साधेपण खूप जास्त आवडले होते. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांत सुप्रियाचे निष्पाप डोळे, तिचे लाजणे, तिचे घरगुती रूप अमनला आकर्षित करायचे. पण काळाच्या ओघात कॉर्पोरेट जगतातील अमनच्या महत्त्वाकांक्षा गगनाला भिडू लागल्या. त्याची पदोन्नती झाली, त्याचा पगार लाखो रुपयांत गेला आणि सोबतच त्याच्या सामाजिक अपेक्षाही पूर्णपणे बदलल्या. परंतु सुप्रिया मात्र जिथे होती अगदी तिथेच खेळून राहिली होती. सुप्रियाची दिनचर्या अत्यंत ठरलेली आणि चौकटीत अडकलेली होती. रोज सकाळी 5:30 वाजता गजर वाजण्याआधीच तिचा डोळा उघडायचा. अंघोळ करून एक साधी सुती साडी नेसून कपाळावर छोटीशी टिकली लावून ती स्वयंपाकघराचा ताबा स्वतःच्या हातामध्ये घ्यायची. अमनला सकाळी 8 वाजता ब्लॅक कॉफी आणि सुका मेवा हवा असतो. सासू सासऱ्यांसाठी मेथीचा पराठा, कमी तेलाची भाजी हेच विचार तिच्या डोक्यामध्ये कायम असायचे. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत सुप्रिया संपूर्ण घर लकलकीत ठेवण्यामध्ये व्यग्र असायची. भांडी घासणाऱ्या मावशीवर लक्ष ठेवणे, भाजीपाला ताजा आणणे, स्वयंपाकघराचे ओटे स्वच्छ पुसणे आणि अमनच्या कपड्यांची इस्त्री नीट झाली आहे का नाही हे पाहणे, याच गोष्टींना तिने तिचे परम कर्तव्य मानले होते. एक दिवस सकाळची वेळ होती. अमन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. तो आरशासमोर उभा राहून आपल्या महागड्या घड्याळाचे पट्टे जुळत होता. त्याच्या अंगावर गडद राखाडी रंगाचा सूट होता आणि त्याच्या परफ्यूमचा मंद सुवास संपूर्ण खोलीमध्ये पसरला होता. तेवढ्यात सुप्रिया हातात चहाचा कप घेऊन खोलीत आली. तिचे रूप अक्षरशः पाहण्यासारखे होते. तिने नेसलेली लाल रंगाची साडी स्वयंपाकघरातील कामामुळे काहीशी चुरगळलेली होती. तिच्या साडीच्या पदरावर तेलाचे आणि हळदीचे काही छोटे छोटे डाग पडले होते. तिचे केस घाईघाईत आंबाड्यामध्ये बांधले होते, ज्यातून काही केस तिच्या कपाळावर विखुरलेले होते. कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. सुप्रियाने हसत चहाचा कप अमनसमोर धरला. अमन, हा घ्या तुमचा विशेष आल्याचा चहा. आज ऑफिसला निघायला थोडासा उशीर होतोय का, असे सुप्रियाने अमनला विचारले. अमनने आरशातून सुप्रियाच्या प्रतिबिंबाकडे पाहिले. त्याचा चेहरा एकदम उद्विग्न झाला. त्याने चहाचा कप टेबलावर आदळल्यासारखा ठेवला. सुप्रिया अमनचा आवाज कठोर झाला. तू दिवसभर या अशाच कपड्यांमध्ये फिरतेस का? सकाळपासून पहाटे
पार्टीची तीच साडी, तेच विस्कटलेले तुझे केस, तुला कधी स्वतःकडे पाहावेसे वाटत नाही का? सुप्रिया क्षणभर दचकली. तिने स्वतःच्या साडीकडे पाहिले आणि भाबडेपणाने हसत म्हणाली, अरे अमन, घरात काम करताना कुठे महागड्या साड्या नेसणार? इथे स्वयंपाकघरात काम करताना साडी खराब होते, त्याच्यामुळे मला अशीच सुती साडी नेसावी लागते. आणि घरात तर आपण आहोतच ना, सो घरामध्ये इतक्या महागडे कपडे घालण्याची काय गरज, किंवा घरामध्ये नटून थटून फिरण्याची काय गरज? मला कोणाला दाखवायची आहे का? अमनने कपाळावर हात मारून, हीच तुझी अडचण आहे सुप्रिया, कोणाला दाखवायची आहे हे तुझे उत्तर ठरलेले असते. अगं, किमान स्वतःसाठी तरी नीटनेटकी राहा. तू या घरची गृहिणी आहेस की माझी नोकरानी, हेच कधी कधी मला समजत नाही. अमनचे हे शब्द सुप्रियाच्या मनाला थोडे बोचले, पण तिने लगेच स्वतःची समजूत घातली. अमन ऑफिसच्या तणावात आहेत म्हणून असे बोलतात, बाकी त्यांचा उद्देश वाईट कधीच नसतो, असे सुप्रियाच्या मनामध्ये चालू होते. आता काय करणार? तिने शांतपणे तो कप बाजूला ठेवला आणि म्हणाली, ठीक आहे, मी संध्याकाळी दुसरी साडी नेसेन. तुम्ही चहा थंड होण्याआधी प्लीज तो लवकरात लवकर पिऊन घ्या. अमनने चहाचा एक छोटा घोट घेतला, पण त्याच्या जिभेवर चहाची गोडी उरली नव्हती. त्यातला सुप्रियाच्या या सोशिकतेचा आणि अज्ञानाचा आता उबग येऊ लागला होता. त्याला वाटायची की सुप्रियानेही आधुनिक व्हावे, तिच्यामध्ये एक स्मार्टपणा यावा, तिने जगाबद्दल बोलावे. पण सुप्रियाचे संपूर्ण जग हे स्वयंपाकघराच्या ओट्याभोवती आणि वॉशिंग मशीनच्या फेऱ्यांभोवतीच फिरत होते. अमन बॅग उचलून बाहेर पडला. दरवाजापाशी येऊन त्याने सुप्रियाकडे पाहिले, म्हणजे एक शेवटचा निराश कटाक्ष टाकला. सुप्रिया दाराजवळ उभी राहून त्याला हसून निरोप देत होती. अमन लिफ्टमध्ये शिरला आणि स्वतःशीच पुटपुटला, ही कधीच बदलणार नाही. लग्नाला 5 वर्ष झाली, पण ही आजही तिथेच थांबली आहे. हिला जिथे मी सोडले होते ती तिथेच आहे. आणि अशा प्रकारे एकाच घरात राहत असूनही, एकाच अंथरुणावर झोपत असूनही अमन आणि सुप्रिया यांच्यातील वैचारिक आणि भावनिक अंतर हळूहळू कमी होत होते. पण निश्चितपणे त्यांचे जे अंतर आहे ते रुंदावू लागले होते. अमनच्या कॉर्पोरेट आयुष्याचा आलेख जितक्या वेगाने वर जात होता, तितकीच त्याच्या सामाजिक वर्तुळातील उठबस वाढू लागली होती. IT क्षेत्रातील बड्या असोसिएशनच्या पार्ट्या, पंचतारांकित हॉटेल्समधील वीकेंड गेट टुगेदर आणि सहकाऱ्यांच्या घरी आयोजित केलेल्या कॉर्पोरेट डिनर नाईट्स आता त्याच्या आयुष्याचा नियमित भाग बनल्या होत्या. सुरुवातीच्या काळात अमन सुप्रियाला अशा कार्यक्रमांमध्ये सोबत घेऊन जायचा. त्याला वाटायचे की मोठ्या लोकांत वावरल्याने, तिथले वातावरण पाहिल्याने सुप्रियामध्ये काहीतरी सकारात्मक बदल घडेल. पण प्रत्येक पार्टीनंतर अमनच्या बदरी केवळ निराशा आणि संकोचच पडायचा. अशीच एक शनिवारची संध्याकाळ होती. अमनच्या कंपनीतील व्हाईस प्रेसिडेंट VP यांनी पुण्यातील एका अतिशय आलिशान क्लब हाऊसमध्ये एका भव्य कॉकटेल पार्टीचे आयोजन केले होते. कंपनीतील सर्व वरिष्ठ अधिकारी त्यांच्या जीवनसाथीसोबत सोबत उपस्थित राहणार होते. पार्टीसाठी निघण्यापूर्वी अमनने सुप्रियाला आधीच सांगून ठेवले होते, सुप्रिया, आजची पार्टी खूप महत्त्वाची आहे. माझे सर्व सिनियर्स तिथे येणार आहेत. तू काहीतरी नीटनेटके आणि चांगले घाल. सुप्रियाने खूप विचारांनी तिच्या ट्रंकमधून लग्नात घेतलेली एक भरजरी जाड सिल्कची कांजीवरम साडी घातली. गळ्यात सोन्याचा मोठा हार, हातात जड बांगड्या आणि डोक्यात गजरा लावून ती तयार झाली. तिच्या दृष्टीने ती उत्तम तयार झाली होती. पण जेव्हा ती अमनसमोर आली तेव्हा अमनचे कपाळ आठ्यांनी भरले होते. सुप्रिया, आपण कोणाच्या लग्नाला किंवा पूजेला जात नाही आहे, अमन वैतागून सुप्रियाला म्हणाला. वेस्टर्न किंवा आधुनिक इंडो वेस्टर्न कपडे नसतील तरी किमान एखादी साधी एलिगंट साडी नेसायचीच ना. एवढा दागदागिना आणि हा गजरा, तिथे सगळे वेस्टर्न आउटफिटमध्ये असणार आहेत. सुप्रियाचा चेहरा हिरमुसला झाला. पण अमन, ही माझी सर्वात महागडी साडी आहे. साडीवर सोन्याचे दागिने घातले तरच या साडीला शोभा दिसते ना. अमनने हताशपणे निश्वास सोडला. वेळेअभावी तिचे कपडे बदलणे शक्य नव्हते, त्यामुळे तो तिला तसाच घेऊन बाहेर पडला. पार्टी हॉलमध्ये प्रवेश करताच संगीताचा मंद आवाज आणि रंगीबेरंगी दिव्यांची आरस दिसत होती. तिथल्या महिला आधुनिक गाऊन्स, डिझायनर साड्या, हलका पण नेटका मेकअप आणि स्टायलिश हेअरस्टाईलमध्ये वावरत होत्या. त्या सर्व महिला एकमेकांशी इंग्रजीतून जागतिक राजकारण, अर्थकारण, शेअर मार्केट, नवीन गाड्या आणि स्वतःच्या
करिअरबद्दल अतिशय आत्मविश्वासाने गप्पा मारत होत्या. अमन सुप्रियाचा हात धरून तिथल्या एका ग्रुपजवळ गेला. तिथे त्यांच्या कंपनीतील सिनियर मॅनेजर आणि त्यांची पत्नी उभे होते. तिथे अमन सुप्रियाला घेऊन गेला. हाय अमन, तुला भेटून आनंद झाला, मॅनेजर म्हणाले. मग त्यांनी सुप्रियाकडे पाहत विचारले, अँड दिस मस्ट बी युअर वाईफ. हाय सुप्रिया. सुप्रियाने घाबरून दोन्ही हात जोडले. सुप्रियाने त्यांना नमस्ते केला. मॅनेजरच्या पत्नीने हसून सुप्रियाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. सो सुप्रिया, व्हॉट डू यू डू? तुम्ही कुठल्या क्षेत्रात आहात? सुप्रिया संकोचली. तिने अमनकडे पाहिले. अमनच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसत होता. सुप्रिया अडखळत हिंदी मराठी मिसळून म्हणाली, मी 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 काही नाही करत, घरच सांभाळते. अमनला बाहेरची अन्न आवडत नाही ना, म्हणून मी घरातच नवीन नवीन पदार्थ बनवते. आजकाल मी ओव्हनमध्ये केक बनवायला शिकते. हे ऐकून मॅनेजरच्या पत्नीने तोंडावर हात ठेवून मंद स्मित हास्य केले. ओ दॅट्स राईट्स, होम मेकर, व्हेरी गुड. तिच्या त्या हसण्यात एक प्रकारची दया आणि तुच्छता लपलेली होती, जी अमनच्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही. अमनच्या स्वाभिमानाला एक मोठा तडा गेला. त्याला वाटले की सर्वजण त्याच्याकडे आणि त्याच्या पत्नीच्या अज्ञानावर हसत आहेत. पार्टीमध्ये सुप्रिया एका कोपऱ्यात ज्यूसचा ग्लास हातात धरून शांतपणे उभी राहिली. तिला तिथे अजिबात कम्फर्टेबल वाटत नव्हते. कोणी काही विचारलेस तर ती फक्त हो नाही मध्ये उत्तर द्यायची. आता घरी परतताना गाडीमध्ये भयंकर शांतता होती. अमन गाडी वेगाने चालवत होता. शेवटी त्याचा संयम सुटला. सुप्रिया, तुला जरा तरी समज आहे का? आपण कुठे गेलो होतो? तिथल्या महिला स्वतःच्या करिअरबद्दल बोलत होत्या, आंतरराष्ट्रीय प्रवासाबद्दल बोलत होत्या, आणि तू तिथे केक आणि पोळ्यांबद्दल गप्पा मारत होती. अरे हे काय, तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? सुप्रियाच्या डोळ्यात अश्रू तरळले. अमन, मला जे येत होते तेच मी बोलले ना. मी काय खोटे बोलू का आता त्यांना? मला त्या लोकांसारखे इंग्रजीमध्ये फडफड बोलता येत नाही किंवा मोठ्या गप्पा मारता येत नाहीत. यात माझी काय चूक आहे अमन? चूक तुझी नाही, चूक माझी आहे की मी तुला तिथे घेऊन गेलो. अमन रागाने ओरडला. आज मला किती मान खाली घालावी लागली माहिती आहे का तुला? माझ्या सहकाऱ्यांना वाटले असेल की मी एका कामाच्या बाईशी लग्न केले आहे आणि तिला आपल्या घरात आणली आहे. कामाची बाई हे शब्द सुप्रियाच्या कानावर खंजिरासारखे टोचले. ती संपूर्ण रस्त्यात मूकपणे रडत राहिली. त्या दिवसानंतर अमनने एक ठाम निर्णय घेतला. त्याने सुप्रियाला त्याच्या सोशल लाईफपासून पूर्णपणे बेदखल केले. ऑफिसच्या पार्ट्या असोत, मित्रांचे ट्रेक्स असोत किंवा विकेंडचा डिनर नाईट्स असोत, अमन एकटाच जाऊ लागला. जेव्हा सुप्रिया आशेने विचारायची, अमन आज मी येऊ का तुमच्यासोबत? त्यावर अमन अगदी थंड आणि तुसडेपणाने उत्तर द्यायचा, नको, तू तिथून येऊन बोर होशील आणि मलाही कम्फर्टेबल वाटणार नाही, त्याच्यामुळे तू आता घरीच राहा. सुप्रिया हळूहळू स्वतःच्याच घरात एकटी पडू लागली. तिला वाटायची की नवऱ्याला ऑफिसमध्ये खूप काम असते, तणाव असतो, म्हणून तो असा वागतो. तिने स्वतःची समजूत घातली की घराची काळजी घेणे हेच तिचे काम आहे. पण दुसरीकडे अमनच्या मनातील सुप्रियाबद्दलचा उरला सुरला आदर आणि प्रेमही आता संपत चालले होते. दोघे एकाच छताखाली राहत होते. सुप्रिया रोज रात्री अमनच्या आवडीचे जेवण बनवून त्याची वाट पाहत सोफ्यावर झोपून जायची. अमन रात्री उशिरा यायचा. थंड झालेले जेवण न खाताच थेट दुसऱ्या खोलीत जाऊन लॅपटॉप उघडून बसायचा. त्यांच्यातील नात्याचा धागा आता इतका बारीक झाला होता की तो कधीही तुटू शकत होता. अमनच्या ऑफिसमधील दिवस अधिक व्यस्त आणि आव्हानात्मक होत चालले होते. त्याच्या कंपनीला युरोपियन क्लायंटकडून एक अत्यंत महत्त्वाचा आणि कोट्याधीश रुपयांचा प्रोजेक्ट मिळाला होता. या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी कंपनीच्या HR विभागाने बेंगळुरूहून एका अत्यंत वरिष्ठ आणि हुशार प्रोजेक्ट मॅनेजरची ट्रान्सफर पुण्यातील ऑफिसमध्ये केली होती. तिचे नाव होते गीतिका सरदेसाई. गीतिका ही आधुनिक कॉर्पोरेट स्त्रीचे एक परिपूर्ण उदाहरण होती. वय वर्ष 30, तीक्ष्ण नाका डोळ्याने सुटसुटीत शरीरयष्टी असणारी आणि कमालीची आकर्षक व्यक्तिमत्व असलेली स्त्री. ती नेहमी अत्यंत नीटनेटकी डिझायनर फॉर्मल सूट्स घालायची. तिच्या चालण्या बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास असायचा. तिला संगणक प्रणालींपासून ते जागतिक अर्थकारणांपर्यंत, पुस्तकांपासून ते संगीतापर्यंत सर्व विषयांचे सखोल ज्ञान होते. ती कोणत्याही विषयावर अतिशय अस्खलित आणि प्रभावाने इंग्रजीत संभाषण करू शकत होती. अमन आणि गीतिका यांना त्या नवीन आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टवर एकत्र लीड म्हणून काम करण्याची जबाबदारी देण्यात आली. कामाच्या पहिल्याच दिवशी जेव्हा
गीतिकाने अमनच्या केबिनमध्ये प्रवेश केला तेव्हा अमन तिच्या म्हणजे तिचं जे व्यक्तिमत्व पाहून क्षणभर थक्क झाला. हाय अमन, आय एम गीतिका. तिने अत्यंत विश्वासाने आणि मंद स्मित हास्य करत आपला हात पुढे केला. अमनने हात मिळत म्हटले, हाय गीतिका, वेलकम टू पुणे टीम. तुझ्याबद्दल खूप ऐकले होते. पुढचे काही आठवडे अमन आणि गीतिका यांनी दिवसातील 10 ते 12 तास एकत्र काम करण्यास सुरुवात केली. प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन तयार करणे, लेट नाईट क्लायंट्स कॉल्स घेणे, बिझनेस स्ट्रॅटेजी ठरवणे, या सर्व गोष्टीत गीतिकाची बुद्धिमत्ता पाहून अमन तिच्यावर प्रचंड प्रभावित झाला होता. कामाव्यतिरिक्त त्यांच्यात हळूहळू एक छान मैत्री फुलू लागली होती. दुपारी लंच ब्रेक असो किंवा संध्याकाळचा कॉफी ब्रेक असो, अमन आणि गीतिका एकत्र वेळ घालू लागले होते. अमनला जाणवू लागले की गीतिकाशी बोलताना त्याला जो मानसिक आनंद आणि बौद्धिक समाधान मिळते ते त्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यात कधीच मिळालेले नव्हते. गीतिका त्याच्या प्रत्येक विचाराला समजून घ्यायची. त्याच्याशी गप्पा मारताना वेळ कसा निघून जायचा हे अमनला समजायचे नाही. एकदा संध्याकाळी प्रोजेक्टचे एक मोठे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर अमन आणि गीतिका ऑफिसजवळील एका शांत उच्चभ्रू कॅफेमध्ये कॉफीसाठी गेले होते. बाहेर हलका पाऊस पडत होता. कॅफेच्या आणि मंद संगीत सुरू होते आणि कॉफीचा सुवास पसरला होता. गीतिकाने कॉफीचा सिप घेतला आणि अमनकडे पाहत हसून म्हणाली, अमन, तू कामात खूप भारी आहेस, पण मला वाटतं तू वैयक्तिक आयुष्यात खूप जास्त स्ट्रेसमध्ये असतोस. काही प्रॉब्लेम आहे का तुला? अमन, तू मला सांगू शकतोस. अमनने एकाग्रतेने कॉफीच्या कपाकडे पाहिले. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या मनात साचलेला सर्व गुंता आणि निराशा बाहेर पडण्यासाठी वाट शोधत होता. आता गीतिकाच्या या सहानुभूतीपूर्वक प्रश्नाने त्याचा संयम पूर्णपणे सुटला होता. काय सांगू गीतिका? अमन एका दीर्घ श्वासासह म्हणाला, कधी मला वाटतं की मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप मोठी चूक केली आहे. माझे लग्न ज्या स्त्रीशी झाले होते ती माझी लाईफ पार्टनर वाटतच नाही. गीतिकाने शांतपणे त्याच्याकडे पाहिले. ती काही बोलली नाही, फक्त त्याला ऐकत राहिली. अमन पुढे बोलू लागला, सुप्रिया वाईट नाही आहे, ती खूप प्रेमळ आहे, घर खूप छान सांभाळते, पण तिचा आणि माझा काहीच मेळ नाही. तिला जगातील घडामोडीशी काही देणे घेणे नाही. स्वतःच्या लूकबद्दल, फिटनेसविषयी ती अजिबात जागरूक नाही. दिवसभर साडीत राहणे आणि स्वयंपाकघरात व्यस्त राहणे, या पलीकडे तिची कोणतीही दुनिया नाही. मी जेव्हा तिला बदलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने ते गांभीर्याने घेतलेच नाही. मला वाटतं मी एका नोकरानीसारख्या स्त्रीसोबत राहत आहे, जिच्याशी मी 2 मिनिटे बौद्धिक चर्चाही करू शकत नाही. अमनचे हे कटू शब्द ऐकून गीतिकाने तिच्या कपाळावर एक बारीक आठी आणली. अमन, गीतिका अतिशय समंजस स्वरात म्हणाली, मी तुझ्या भावना समजू शकते. प्रत्येक माणसाला वाटतं की त्याचा पार्टनर त्याच्या विचारांशी जुळणारा असावा, पण तू कधी तिच्या दृष्टिकोनातून विचार केलास का? तू कधी तिच्याशी स्पष्ट आणि प्रेमाने याबद्दल बोललास का? मी खूप प्रयत्न केले गीतिका, अमन उद्वेगाने म्हणाला गीतिकाला, पण तिला समजायचंच नाही आहे. ती तिच्या जुन्या बुरसटलेल्या चौकटीत खुश आहे. तिला वाटतं की नवऱ्याला गरम पोळ्या बनवून देणे म्हणजेच संसार. मला अशी बायको नको होती गीतिका. मला तुझ्यासारखी आधुनिक, समजदार आणि खांद्याला खांदा लावून चालणारी जोडीदार हवी होती. अमनच्या या थेट विधानाने गीतिका क्षणभर स्तब्ध झाली. तिने विषयाचे गांभीर्य ओळखले आणि सावध होत म्हणाली, अमन, तुलना करणे थांबव. लग्न हे 2 माणसांतील बांधिलकी असते. जर तुला अडचण वाटत असेल तर तू थेट मार्ग शोधायला हवास. पण अमनच्या मनात आता संशयाचे आणि तुलनेचे भूत पक्के बसले होते. तो जेव्हा घरी जायचा तेव्हा त्याला सुप्रियाचे तेच विस्कटलेले रूप, तेच स्वयंपाकघरातील डाग लागलेले कपडे आणि तिचे तेच साधे बोलणे पाहावे लागायचे. आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर त्याला गीतिकाचे ते अत्यंत आधुनिक, आकर्षक आणि हुशार रूप दिसायचे. अमन न कळत मनात सुप्रिया आणि गीतिका यांची तुलना करू लागला होता. माझ्या आयुष्यात जर सुप्रियाऐवजी गीतिका असती तर माझे आयुष्य किती सुंदर आणि समृद्ध झाले असते, असा विचार अमनच्या डोक्यात वारंवार घोळू लागला होता. दुसऱ्या बाजूला सुप्रियालाही घरात एक बदल जाणवत होता कायम. अमन आता तिच्याशी बोलणे जवळजवळ पूर्ण
पूर्णपणे टाळत होता. तो घरी आला तरी फोनवर कोणाशी तरी मेसेज करत असायचा. त्याच्या चेहऱ्यावर सुप्रियाला पाहून एक प्रकारचा उद्वेग दिसायचा, म्हणजे एक प्रकारचा तिरस्कार दिसायचा. एका रात्री सुप्रियाने धाडस करून अमनच्या पाठीवर हात फिरवला. अमन, काय झाले आहे तुम्हाला? तुम्ही हल्ली माझ्याकडे पाहत नाही. माझ्याकडून काही चूक झाली आहे का? तुम्ही मला सांगू शकता माझ्याकडून कोणत्या प्रकारची चूक झाली असेल तर? अमनने तिचा हात झटकला आणि दुसऱ्या बाजूला तोंड करून म्हणाला, काही नाही झाली सुप्रिया, मी खूप थकलोय, मला झोपू दे. सुप्रिया अंधारात शांतपणे रडत राहिली. तिला समजायचे नाही की ज्या नवऱ्यासाठी ती तिचे पूर्ण आयुष्य, तिची प्रत्येक सकाळ आणि संध्याकाळ अर्पण करत होती, तो नवरा तिच्यापासून इतका दूर का जात होता. अमन आणि सुप्रिया यांच्यातील नात्याचा धागा आता पूर्णपणे ताणला गेला होता आणि तो कधीही तुटण्याच्या उंबरठ्यावर होता, त्यांच्या दोघांमधील धागा. सो याच्यानंतर काय घडतं हे आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या म्हणजे पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद.